बऱ्याच वेळेस काय होतं, आपण कितीही चपात्या मोजून मापून केल्या ना, तरीही चपात्या शिळ्या राहतातच आणि ह्या शिळ्या चपात्याचं नेमकं दररोज काय करावं सुचत नाही. पण आज मी तुमच्यासोबत मस्त अशी शिळ्या चपात्याची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. मी आज तुमच्यासोबत शिळ्या चपात्याचे कटलेट शेअर करणार आहे. हे कटलेट मुलं तर खूप आवडीने खातात, पण घरातली मोठे माणसंही आवडीने खातील, इतके भारी हे कटलेट बनवून तयार होतात. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. चला मग उशीर न करता आजच्या या कटलेटची रेसिपी पाहून घेऊया. आता मी तुम्हाला सांगते, आता खरं ही जी रेसिपी आहे ना, ही रेसिपी मी रात्रीच्या वेळेस बनवलेली होती, म्हणजे संध्याकाळच्या 6 वाजता. मुलांना खूप सारी भूक लागलेली होती, त्यांना भाजीपोळी खायची नव्हती आणि सकाळच्या चपात्या बऱ्याच उरलेल्या होत्या. तर मी म्हणलं, आमच्याकडं तसाही थोडा थोडा पाऊस येत होता, तर पावसाचं वातावरण होतं, तर काहीतरी ह्यांना चटपटीत नाश्ता करून द्यावा. आणि मग माझ्या डोक्यात आयडिया सुचली की आपण चपातीचे कटलेट करू शकतो. तर मी काय केलं, लगेचच ह्या शिळ्या चपात्या घेतल्या आणि मिक्सरमध्ये एकदम बारीकसर फिरून घेतल्या. जोपर्यंत ह्या चपात्या मी मिक्सरमध्ये वगैरे फिरवत होते, तोपर्यंत मी ना साईडला बटाटे शिजू घालून दिलेले होते. कारण की आमच्या घरच्या बाकीच्या मेंबरला चहा पाणी प्यायचं होतं. चहा वगैरे होईपर्यंत माझे बटाटे छान मऊसूद असे शिजून तयार झालेले होते. तर बटाटे शिजून त्याच्या साली मी काढून घेतल्या. बटाट्याचे पीस करून टाकले, कारण पटकन मला बटाटे शिजून घ्यायचे होते. तर आता जे बटाटे मी शिजून घेतलेले होते, ते बटाटे खिसणीने मी इथं खिसून घेतले, कारण आपल्याला याचे कटलेट करायचे म्हणून बॅटर एकजीव व्हायला हवं, म्हणून बारीकसर असं आपल्याला इथं हे बटाटे खिसणीने खिसवायचे होते. तर इथं छान सर्व बटाटे मी खिसणीने खिसून घेतले. आता तसे तर हे एकदम छान मऊसूत शिजलेले आहेत. हाताने जरी मॅश केले ना, तरी मॅश होतील इतके मऊ इथं शिजलेले आहेत. आणि या रेसिपीला बटाटे मऊसूदच शिजलेले हवे आहेत, म्हणजे जे बॅटर आहे आपलं ते छान एकजीव होतं. तर बटाटे खिसून घेतले की लगेचच इथं मी बाकीच्या जिन्नस बॅटरमध्ये टाकून घेतल्या, ज्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं होतं बेसन पीठ. आता बेसन पीठ आवर्जून घालायचं आहे, म्हणजे रेसिपीची जी टेस्ट आहे ना, ती खूप भारी येते. तर मध्यम आकाराचे 3 चमचे इथं मी बेसन पीठ घालून घेतलं. तर इथं बेसन पीठ घातल्यानंतर आता याच्यात थोडेसे आपल्याला नॉर्मल मसाले आणि थोड्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत. तुम्ही या कटलेटमध्ये तुमच्या आवडत्या सर्व भाज्या यूज करू शकता, ज्याच्यामध्ये पालक, गाजर वगैरे खिसून घातलं ना तरी चालेल, एकदम हेल्दी जर तुम्हाला बनवायचं असेल तर. आता इथं मी 8-10 हिरव्या मिरच्या आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या एकत्र मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत. आता फिरून घेतलेली मिरचीची पेस्ट मी इथं ताटामध्ये काढून घेत आहे. सोबतच मी याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, सोबत मी इथं थोडीशी म्हणजे 2 चमचे पांढरे तीळ, मध्यम आकाराचा 1 टोमॅटो, 2 कांदे आणि खूप सारी कोथिंबीर या सर्व जिन्नस टाकून घेतल्या. चवीनुसार मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट. आता हिरवी मिरचीची पेस्ट वापरलेली आहे, म्हणून त्याच्या हिशोबाने लाल चटणी घालून घ्यायची. आता सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून घ्यायच्या. नॉर्मली जसं चपात्याला पीठ बनवून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घ्यायचं. इझिली इथं बॅटर तयार होतं आणि पाणी बिलकुल वापरायचं नाही. जे बटाट्याचं मॉइश्चर आहे ना, त्याच्यामध्येच हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे. बॅटर करून घेतलं की छान हातावर याच्या छोट्या छोट्या टिक्क्या किंवा कटलेट बनवून घ्यायचे. आता गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर हे कटलेट तळून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे बॉल्स, रोल्स तुम्हाला हवं ते नाश्ते बनवून घेऊ शकता. मुलं हा नाश्ता आवडीने खातात आणि ही रेसिपी जर तुम्ही एक वेळेस तुमच्या घरी ट्राय केली ना, तुमच्या घरचे
आवर्जून तुमच्याकडून ही रेसिपी बनवून घेणार, ही माझी गॅरंटी आहे. एक नंबर खायला लागते, बनवायला अगदी सोपी आहे आणि पावसाळ्यात तर गरमागरम 4च्या वेळेला हा नाश्ता परफेक्ट जातो. आणि माझी मुलं तर हा नाश्ता खूप आवडीने खातात. ॲक्च्युली मी बऱ्याच रेसिपी चपातीच्या वेगवेगळ्या ट्राय करत असते शिळ्या चपात्याच्या, पण चपातीची टिक्की ही फर्स्ट टाईमच मी आज बनवलेली आहे. खोटं नाही बोलणार मी तुम्हाला. एक नंबरवरून तयार होते. तुम्हीही तुमच्या घरी नक्की ट्राय करा. आज मी तुमच्यासोबत मस्त चपातीपासून भाकरवडीची रेसिपी शेअर करणार आहे. खायला एक नंबर लागते, बनवायला अगदी सोपे आहे आणि मस्त कुरकुरीत बनून तयार होते. चला तर मग उशीर न करता आजची रेसिपी सुरू करूया. सुरू करूया. तर इथं मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पिठात थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेतली. सोबतच पोहे खायचा 1 चमचा अद्रक लसणाची ठेचलेली पेस्ट घालून घेतली. सोबतच इथं आता आपण थोडेसे मसाले घालून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये मी थोडीशी जिरा पावडर घालून घेतली. सोबतच इथं अर्धा चमचा हातावर क्रश करून ओवा घालून घेतला. सोबतच इथं थोडेसे पावडर मसाले घालायचे, ज्याच्यामध्ये थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर घालून घेतली. सोबत मी इथं थोडीशी हळद पावडर घालून घेतली. सोबत इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि बाकी चाट मसाला वगैरे जर तुम्हाला घालायचा असला तर तुम्ही घालून घेऊ शकता. आणि थोडंसं मी इथं पाणी घालून छान पीठ मिक्स करून घेतलं. तर पीठ आपल्याला एकदम पातळसरही नाही आणि एकदम जाडसरही नाही, मध्यम असं पीठ आपल्याला इथं बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं पीठ तयार झालेलं आहे. मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आणि कमी मीठ वाटलं तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण मीठ वगैरे छान परफेक्ट बसलं तर वड्या खायला खूप टेस्टी लागतात. तर आता मी इथं घेतलेली आहे चपाती. तर इथं सकाळची चपाती आहे, संध्याकाळच्या 4च्या वेळेला मी हा नाश्ता बनवत आहे. मुलं शाळेतून आलं की त्यांना काहीतरी चटपटीत खायला लागतं. तर मग मी इथं आज बनवत होते चपात्यांच्या भाकरवड्या. बऱ्याच वेळेस ही रेसिपी मी ट्राय केलेली आहे, खूप भारी लागते, मस्त बनवून तयार होते. तर म्हणलं चला आज नेमकं करावं तरी काय, तर म्हणून मी चपात्या दिसल्या म्हणून म्हणलं चला चपात्याचंच काहीतरी करते. आपल्या घरी तर आपण नेहमीच ही रेसिपी ट्राय करतो, पण आज तुमच्यासोबत ही शेअर करावी की आमच्या घरी शिळ्या चपात्याची या पद्धतीनेही आम्ही रेसिपी बनवतो. बऱ्याच शिळ्या चपात्याच्या मी चॅनलवर रेसिपी टाकून दिलेल्या आहेत, तुम्ही त्याही पाहून घेऊ शकता. तर इथं चपातीला सगळीकडून मी टोमॅटो केचप लावून घेतलेला आहे. आणि आता आपण जे पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं होतं ते बॅटर इथं चपातीवर लावून घेणार आहोत. छान जसं चिंपुरीच्या पानाला आपण पीठ लावून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर आपल्याला म्हणजेच आपण तयार केलेलं पीठ चपातीला लावून घ्यायचं आहे. तर सगळ्या बाजूनी छान असं चपातीला मी इथं हाताने व्यवस्थित पीठ लावून घेतलेलं आहे. खूप जास्तही नाही, खूप कमीही नाही, या पद्धतीने छान चपातीवर लेप देऊन घ्यायचा. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं मी हे पीठ लावून घेतलेलं आहे. पीठ लावून झालं की लगेचच चपातीचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे. तर इथं पीठ लावून झाल्यानंतर लगेचच मी इथं चपातीचा रोल तयार करून घेतला. तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं रोल बनवून घेतलेला आहे. आता बाकीच्या उर्वरित चपात्याला देखील याच पद्धतीने पीठ लावून याच पद्धतीने चपातीचे रोल तयार करून घेणार आहे. तयार केलेले रोल जी स्टीम करायची, आपली स्टीम द्यायची चाळणी असते ना, तिला तेल लावून चाळणीवर रोल ठेवून घ्यायचे. जोपर्यंत रोल करत होते तोपर्यंत कढईत पूर्ण पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला चांगली खळखळ उकळी येऊन द्यायची. नंतर रोल स्टीम करायला मांडायचे. गॅस एकदम लो टू मिडियम ठेवायचा आणि छान 10 मिनटं वाफ देऊन घ्यायची. 10 मिनटानंतर
रोल इथं चेक करून घ्यायचे. व्यवस्थित मस्त छान मऊसूद असे रोल शिजून तयार होतात. तर इथं तुम्ही पाहू शकता मस्त कडक असे आपले रोल तयार झालेले आहेत, म्हणजेच एकदम सेट झालेले आहेत. तर आता आपण चेक करून घेऊया मधलं पीठ कच्चं तर नाही ना राहिलं. तर इथं तुम्ही चाकूमध्ये रोलच्या टाकून चेक करू शकता किंवा माझ्या पद्धतीने चेक करू शकता. तर तुम्ही पाहू शकता आपले जे रोल आहेत ते एकदम छान व्यवस्थित शिजून तयार झालेले आहेत. आता यांना फक्त हलकं वाफ काढणे एवढं थंड करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. आणि थंड केल्यानंतर याचे आपल्याला पीस कट करून घ्यायचे आहेत. जसं की नॉर्मल भाकरवड्या कट करतो त्या पद्धतीने याच्या आपल्याला भाकरवड्या करून घ्यायच्या आहेत. लहान मोठ्या तुम्हाला कशा हवेत तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं या वड्या कट करून घेऊ शकता. इझिली वड्या कट होतात एकदम झटपट. तुम्ही पाहू शकता मस्त असे याचे पीस पडत आहेत आणि दिसायलाही खूप देखण्या अशा ह्या भाकरवड्या दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता एकच नंबर सेट झालेल्या आहेत आणि जितक्या सुंदर दिसतात तितक्या सुंदर खायला देखील लागत होत्या. खूप भारी बनवून तयार होतात. तर लगेचच आता आपण यांना फ्राय करायला घेऊयात. तर छान मस्त असं तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा. लो टू मिडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर ह्या वड्या तळून घ्यायच्या. चहासोबत ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. संध्याकाळी चहा पिताना काहीतरी आपल्याला नाश्ता हवा असतो किंवा मुलं शाळेतून आल्या मुलांना काहीतरी खावंसं वाटतं, तर त्यावेळेस तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. किंवा तुमच्या घरात शिळ्या चपात्या खूप वेळेस राहत असतात तर काहीतरी नवीन शोधत असतात तर त्यावेळेस ही रेसिपी ट्राय करा. चला मग उशीर न करता रेसिपीला सुरू करूया. इथं एक जोडी मेथीची छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे, बारीकसर कट करून घेतलेले आहे आणि मध्यम आकाराच्या 3 चपात्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत. सोबतच 4 चमचे इथं बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता थोडेसे जे घरगुती नॉर्मल मसाले असते ते इथं टाकून घ्यायचे. 1 चमचा जिऱ्याची पावडर टाकून घेतली. अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला. सोबतच 1 चमचाभर इथं तीळ घालून घेतले. सोबतच इथं चुटकीभर हळद टाकून घेतली. सोबत तुमच्या टेस्टनुसार इथं लाल चटणी पावडर घालून घ्यायची. तुम्हाला नाश्ता किती तिखट बनवायचा आहे त्याच्या हिशोबाने. लाल मिरची पावडर टाकून घेतल्यानंतर इथं मी थोडीशी काळ्या मिऱ्याची पावडर टाकली. थोडासा चाट मसालाही टाकला. सोबतच इथं मी अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीकसर कट करून घातल्या. सोबतच मध्यम आकाराचा 1 कांदा बारीकसर कट करून टाकून घेतला. सोबतच इथं अर्ध लिंबू पिळून घेतलं आणि थोडंसं चमचाभर इथं कुकिंग ऑइल टाकून घेतलं. म्हणजे जे आपण भाजीला तेल वापरतो ते तेल टाकून घेतलं आणि तेल टाकून घेतल्यानंतर छान हाताने आपल्याला इथं हे बॅटर एकजीव करायचं आहे. आता बाकी सर्व जिन्नस टाकून झाल्या होत्या. मेनच गोष्ट इथं टाकायची राहिलेली होती ती म्हणजे मीठ आणि चवीनुसार मीठही टाकून घेतलं आणि मस्त थोडासा पाण्याचा शिपका दिला आणि छान बॅटर तयार करून घेतलं. जसं नॉर्मली आपण चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीनेच इथं हे पीठ तयार करून घेतलं. पाणी असं भडकन टाकायचं नाही, हलका हलका पाण्याचा शितुडा द्यायचा आणि बॅटर मिक्स करून घ्यायचं. इझिली इथं हे बॅटर मिक्स होऊन जातं. तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता तुम्हाला याचे नाश्ते कसे बनवायचे आहेत ते तुमच्या चॉईसनी बनवा. वडे, गोल वडे किंवा टिक्की किंवा गोल बॉल्स असंही बनवू शकता. पण इथं मी छान जसं आपण सांबर वड्यातले वडे बनवतो ना तसे इथं वडे बनवून घेतले आणि मस्त वडे बनवून तयार झाले. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला वडा तयार झालेला आहे.
फर्स्ट वडा माझा व्यवस्थित आला नाही म्हणून परत मोडून परत डबल बनवला आणि बाकीचे वडे देखील मी याच पद्धतीने बनवून घेतले. सर्व वडे इथं बनवून तयार आहेत. जोपर्यंत वडे बनवत होते तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर पहिल्यांदा एक वडा टाकून पाहिला तेल गरम झाले का, तर तेल खूप जास्तच गरम झालेलं होतं. वडा टाकूस तरच लाल झाला. मग नंतर काय केलं, नंतर थोड्या वेळ 2 मिनिट गॅस बंद ठेवला आणि गॅस बंद ठेवून तेल थोडंसं स्थिर होऊन दिलं. तेल हलकं थंड झालं की मग बाकीचे वडे टाकून घेतले. गॅस लो टू मिडियम ठेवला आणि लो टू मिडियम गॅसवर हे वडे तळून घेतले. अगदी झटपट बनवून तयार होतात. आता आपण बऱ्याच वेगवेगळ्या चपातीच्या रेसिपी बनवत असतो आणि बऱ्याचदा काय होतं, आपण नॉर्मली चपात्या 2 किंवा 3 उरल्या की लगेचच फोडणीची चपाती डेली घरामध्ये बनवतो. पण त्याच्या व्यतिरिक्त असं काहीतरी नाश्ता बनवला ना, तर घरचेही आवडीने खातात आणि अक्षरशः मुलंही आवडीने खातात. आणि मेन म्हणजे या रेसिपीमध्ये मी मेथीची भाजी वापरलेली आहे आणि मेथीच्या भाजीने हे वडे खायला खूप भारी लागतात. एकच नंबर टेस्ट येते आणि मुलंही आवडीने खातात. ज्यावेळेस मुलं शाळेतून घरी येतात ना, त्यावेळेस त्यांना काहीतरी चटपटीत किंवा नाश्ता गरम गरम पाहिजे असतो. त्यावेळेस ही रेसिपी आवर्जून तुम्ही तुमच्या मुलांना बनवून द्या. नक्कीच आवडीने खातील. आणि नॉर्मली आपले पोरं साध्या ज्या भाज्या असतात ना, जसं मेथीची भाजी, शेपूची भाजी, हे काही पटकन आवडीने खात नाहीत. म्हणून या पद्धतीने नाश्त्यामध्ये भाज्या घातल्या म्हणजे भाज्याही त्यांच्या पोटात जातात आणि त्यांचं पोटही भरतं. आणि नाश्ता तर तुम्ही पाहिलाच असन कितीच मस्त बनवून तयार झालेला आहे. आणि असं नाही की हा नाश्ता ना एकदम सॉफ्ट वगैरे बनतो, एकदम मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार होतो. तर मस्त असे आपले वड्याची बॅच तळून झालेले आहे. तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस लाल रंगावर आपला नाश्ता तळून झालेला आहे. एवढाच इथं नाश्ता तळून घ्यायचा होता. आता तळलेली ही पहिली बॅच आपण काढून घेऊयात आणि बाकीचे उर्वरित वडेही असेच तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कलर एकदम मस्त सोनेरी आलेला आहे आणि जितका सुंदर हा नाश्ता दिसत होता ना, तितकाच खायला देखील अप्रतिम लागत होता. माझ्या घरी सर्वांनीच आवडीने हा नाश्ता खाल्ला. तुमच्या घरीही सर्व घरचे माणसं आवडीने हा नाश्ता खातील. नक्की तुमच्या घरी तुम्ही हा नाश्ता ट्राय करा. करते. चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात. रेसिपी सुरू करूया. मध्यम आकाराच्या 4 चपात्या मी इथं मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिरून घेतलेल्या आहेत. एकदम बारीकसर अशा इथं ह्या चपात्या फिरून घेतलेल्या आहेत. जसे की ब्रेड क्रम असतात ना, बिलकुल तशा इथं चपात्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत. आता रात्रीच्या उरलेल्या चपात्या सकाळी वापरू शकता किंवा सकाळी बनवलेल्या चपात्या दुपारी वापरू शकता. जशा तुमच्याकडे चपात्या आहेत त्या चपात्या तुम्ही या रेसिपीला वापरू शकता. तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेते. मस्त अशी बारीकसर कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. सोबतच आता याच्यामध्ये आपल्याला मध्यम आकाराचे 4 बटाटे साली काढून, आपली जी अद्रक खिसायची खिसणी नसते का, त्या खिसणीने हे बटाटे खिसून घेतले आणि स्वच्छ 3 पाण्याने धुवून यातलं पाणी पिळून काढलेलं आहे. आता इथं आपल्याला 4-5 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, सोबतच इथं अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे तीळ टाकलेले आहेत, चिमूटभर हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि चिमूटभर काळ्या मिऱ्याची पावडर टाकलेली आहे. आता तुम्ही याच्यात मसाले तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि हाताने छान बॅटर मिक्स करून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात अद्रक लसणाची पेस्ट देखील वापरू शकता. तर आता या सर्व जिन्नस छान हाताने अगोदर मिक्स करायच्या आणि मग पाण्याची गरज भासली
तरच वरून थोडासा पाण्याचा शिपका द्यायचा आणि छान पीठ मिक्स करून घ्यायचं, म्हणजे छान आपलं बॅटर मिक्स करून घ्यायचं. आता बॅटर नॉर्मली जसं आपण नाश्त्याला बनवतो किंवा चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं हे बॅटर तयार करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे. कशा पद्धतीने मी इथं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता लगेचच आपल्याला बॅटरमधला थोडा थोडा हिस्सा घ्यायचा आहे आणि नाश्ते बनवून घ्यायचे आहेत. आता नाश्ते तुम्हाला कसे बनवायचे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. इथं मी टिक्क्या बनवत आहे, टिक्क्याच्या आकाराचे इथं नाश्ते बनवत आहेत किंवा तुम्ही याला टिक्क्याही म्हणू शकता. तर इथं सर्व नाश्ते मी बनवून घेतलेले आहेत आणि जोपर्यंत नाश्ते बनवत होते तोपर्यंत इथं मी तेल गरम करायलाही ठेवलं होतं. आता तेल गरम झालं की लगेचच इथं तेलात नाश्ते सोडून घेतले. गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर खरपूस छान लाल रंगावर नाश्ते तळून घ्यायचे. एक बॅच तळायला तुम्हाला कमीत कमी 5 मिनिट लागतात. 5 मिनिटात छान मस्त अशी बॅच तळून होते. अगदी सोपा नाश्ता आहे बनवायला आणि खायला तर खूप भारी लागतो. मुलांनी जर बाहेरची काही जिद केली वडापाव समोसा द्या, त्याच्याऐवजी तुम्ही हा नाश्ता बनवून त्यांना दिला ना तरी मुलं आवडीने नाश्ता खातात आणि मुलासोबत घरचे माणसंही आवडीने खातात. आणि चहासोबत तर ही रेसिपी परफेक्ट आहे. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला चहासोबत काही ना काही नाश्ता लागतो, त्यावेळेस सकाळच्या ज्या उर्वरित चपात्या आहेत त्याच्यापासून तुम्ही हा नाश्ता चहासाठी स्पेशल बनवू शकता. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करूनच जा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.